नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजची रेसिपी आहे नाचणीचे पापड. चला करूया रेसिपी. इथे आपण 2 किलो नाचणी घेतली आहे. ती धुवून स्वच्छ करून घ्यायची आहे. त्याच्यात बाकीचे खडे निघतात ते काढून घ्यायचे आहेत आणि रात्रभर भिजू घालून दुसऱ्या दिवशी वाळत घालायची आहे. वाळत मात्र सावलीतच घालायची आहे. आणि मग ती दळून घेतली आहे. आपली घरची चक्की आहे तिच्यावर. आणि आता वस्त्रगाळ करून घेते कापडाने. आणि त्याच्यासाठी आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. मसाला म्हणजे आपण बडीशोप दळून घेणार आहोत 125 ग्राम, म्हणजे आतपाव. जिरे दळून घेणार आहोत 125 ग्राम आणि ओवा पण 125 ग्रामच दळून घेणार आहोत. असे तिघं मिळून आपल्याला मसाला करायचा आहे. बाजारात पुड्याही मिळतात नाचणी टाकण्याच्या, पण आपण पापडांमध्ये टाकण्याच्या, पण आपण घरीच मसाला तयार करतो दरवर्षाला. त्याप्रमाणेच मसाला तयार करून घेतला आणि तो आपण आता पापडांमध्ये वापरणार आहोत. हे बघा, चांगल्या क्वालिटीचे जिरे आणि ओवा घेतले आहेत. तर मग आपला मसालाही छान होईल. आणि ताजा केला आहे, लगेचच करून लगेच वापरला तर मग त्याला अशी वेगळीच चव असते आणि वेगळा जसा सुगंध असतो. हे बघा, आता एकत्र तिघं मिळून अजून एकजीव करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. एकजीव झाला की आपल्याला एकत्र ठेवता येतो, म्हणजे आपल्याला 3 ठिकाणी ठेवावं लागत नाही. म्हणून एकत्र करून एकाच डब्यात ठेवून दिला आहे मी आता तो. आणि आता आपण म्हणजे वापरता येईल आपल्याला झटपट असा आपल्या सोयीनुसार. हे बघा, मी डब्यात ठेवून दिला आहे. आणि आता आपण पापड करायला घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला बरोबरीचंच पाणी ठेवावं लागतं. बरोबरीचंच पीठ आणि बरोबरीचंच पाणी असं प्रमाण आहे बरं का. तुम्ही हे असंच प्रमाण घ्या. हे बघा, मी आता पातेलं ठेवलं आहे आणि मला 1 किलोचा डब्बा आहे तो पिठाचा, हा डब्बा. आणि हे 1 किलोचा डब्बा असल्यामुळे बरोबरी तेवढा एकच डब्बा मी पाणी ठेवलं आहे. पातेल्याला तेल लावून घेतलं आधी आणि आता पाणी उकळायला ठेवलं आहे. आणि आता आपण मसाला काढून घेणार आहोत. आता पहिल्याने पीठ भरून घेते त्याच डब्यामध्ये, म्हणजे बरोबरीचं प्रमाण होईल. जेवढं पाणी तेवढंच पीठ असा. तर आता इथं झालं. आता मसाला काढून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला घाई होत नाही. एक प्लेट घेतली मी आता. याच्यामध्ये मसाला काढायचा आहे आपल्याला आता. आता हे बघा, मी हे तयार केलेलं जी पावडर आहे ती आता मी काढून घेते. तर आपल्याला 1 किलोला 3 चमचे घ्यायचे आहे. आपल्या 3 वस्तू आहेत ना बरोबरीच्या सारख्या, तर म्हणून आपण 3 चमचे घेणार आहोत 1 किलोला. बडीशोप, ओवा आणि जिरे. आता हा हिंग आहे. हिंग मी जवळजवळ 7-8 ग्राम घेते. जास्त नाही टाकावा लागत, हिंगाचाच वास येतो मग. आणि मीठ घेतलं आहे. मीठ हे 10 ग्राम मीठ घेतलं आहे मी. आणि हा पापड खार आहे. याला पापड खार आमच्याकडे फुलसोडा म्हणता. तुमच्याकडे काय म्हणता मला सांगा. आणि ही खसखस घेतली आहे. खसखस पण आपण 5 ग्राम घेणार आहोत. अंदाजानेच आहे हे प्रमाण. आणि इथे आपण तीळ घेणार आहोत, पांढरे तीळ. आता नाचणी म्हटलं की भरपूर असे कॅल्शियम असतं नाचणीमध्ये, तर तीळमध्ये पण असतं, म्हणून जास्तचं कॅल्शियम आपल्या शरीराला मिळणार असतं, म्हणून पांढरे तीळ पण घ्यायचे असतात. आता हे पाणी आपलं छानपैकी असं उकळून गेलं आहे. हे बघा, उकळी फुटली आहे पाण्याला. आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता हा मसाला टाकला ना तर लगेचच आपल्याला थोडं एकजीव करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. आणि मग पीठ टाकून घ्यायचं आहे. चला, तर मग आता हा मसाला आपण सगळा हलवून घेऊ. आणि मग त्याच्यात आपल्याला लगेचच पीठ टाकायचं आहे. हे बघा, हे पीठ टाकलं आहे मी. आणि याला आता आपण असे थोडे चिरे पाडून घेणार आहोत. आणि मग पाणी वर येण्यासाठी उकळेल ना पाणी, सारखं प्रमाणात पाणी येईल मग वरती. आणि हे पाणी हे पीठ आपल्याला बरोबर 20 मिनिटं शिजू द्यायचं आहे. मग आता हे 20 मिनिटं झाले आहेत. आणि आता घेरून घेऊ. घेरून म्हणजे आपण त्याला एकजीव करून घेऊ.
पाण्यामध्ये. त्याला घेरणं म्हणता आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणता मला माहिती नाही, ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा माझा नातू आहे आराध्य, याने मला मदत केली या ठिकाणी. एक जण कोणीतरी मदतीला लागतंच, तर मग त्याने अशी मला मदत केली आहे. आणि मी आता ते आजूबाजूला लागलेलं जे पीठ आहे ना ते पण मध्ये टाकतं आहे, नाहीतर नाही टाकलं तर मग ते कच्चं असतं म्हणून. आणि मला आता वरून पाणी लागलं आहे, तर मी पाणी उकळून ठेवलं होतं एका बाजूला, तेच पाणी मी आधी टाकून घेतलं आणि असं एकजीव असं छान घेरून घेतलं. आणि आता मी त्याला थोडं वाफवायला ठेवणार आहे, वाफवायला म्हणजे 5च मिनटं. आणि आता ह्या लाट्या केल्या आणि हे पापड मशीननेच दाबून घेतले. मी आणि आराध्य आहे माझ्या मदतीला, म्हणून पटापट असे पापड व्हावे म्हणून मी मशीनने दाबते. नाहीतर आधी आम्ही लाटून घ्यायचो, आता मशीन निघाली. नाहीतर आम्ही पोळपाट वर ताटं, स्टीलचे ताटं आणि लाटणं याच्याने लाटून घ्यायचो. आता मशीनने दाबून घेतो आणि झटपट काम होतं आहे. साधन तर वापरावं म्हणून वापरून घेते. आणि याला आपल्या तेलाच्या पिशव्या लागतात, नाहीतर मग आपले कागदही चालतात. पॉलिथिनच्या बॅगा असल्या ते पण चालतात, पण तेलाच्या पिशवीवर छान असे निघतात. आम्ही त्याच वापरतो. तुम्ही काय वापरता ते मला पण कमेंटमध्ये सांगा. हे बघा किती पटापट होता. आम्हाला 2 किलोच्या पापडांना काही वेळ लागला नाही. 2दा केले मी 1-1 किलोचे, माझ्याने जास्त होत नाही म्हणून. आणि हे बघा आता हे आपण बाजवर टाकून घेऊ. हे पण पटापट टाकले जातात, त्याला थोडं तेल लावावं लागतं एकदाच फक्त सुरुवातीला. मग तुम्ही कितीही पापड केले तरी त्याला तेल लागत नाही, काहीच लागत नाही. हे बघा असे पटापट पापड निघतात. आणि आम्ही बाज होती आणि मॅट होती, ग्रीन मॅट, त्याच्यावर पण टाकले म्हणून आमचे पापड असे, आणि ऊनही होतं छान असं, पापड पटापट असे वाळले आमचे. आणि हे बघा आमचे हे एवढे पापड झाले 1 किलोपासून. आणि मी ते आता तुम्हाला तळून दाखवते. किती सुंदर असे पापड झाले बघा आपले, छान असे. खायला पण इतके छान लागताना तोंडात टाकताच पाणी होतं त्याचं. आणि ही पारंपरिकच पद्धत आहे, मी काही अशी नवीन पद्धत नाही वापरली आहे, आपली जी पारंपरिक. आणि हा एक पापड आहे ना, हा भाजून घेतलेला आहे बरं का. हा पण तुम्हाला भाजून दाखवते. भाजूनही छान होता पापड, आम्ही जास्त करून भाजूनच खातो. चला तर मग तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.